ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलम् सर्वधी साक्षी भूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। विंचू, इंगळी कधीही, ते उन्हाळ्यात पावसाळ्यात केव्हाही जर समजा त्यांनी चावा घेतला आपल्या शरीराचा, तर आपण काय घरगुती उपाय करावा की जेणेकरून आपणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय। ऐका पुढे। उपाय अतिशय साधा सोपा आहे। काय या उपायामध्ये म्हणजे सर्वांना माहीत असावा, आता तुम्हाला आहे का नाही मला काही कल्पना नाही, परंतु लक्षात ठेवा, हा विंचू किंवा इंगळी गोम चावली तर एवढं काय वाटत नाही, 5-6 दिवस आग होती त्या जागेची, परंतु इंगळी आणि विंचू फार म्हणजे मनुष्याचं रिस्पिरेशन बंद पाडून क्वचित प्रसंगी मृत्यू सुद्धा ओढवतो। त्याच्यामुळं डॉक्टरकडे जाऊन प्रथम उपचार घेण्यापूर्वी मी साधा सोपा तुम्हाला उपाय सांगतोय। घरामध्ये आपल्या वेखंड असतात, वेखंड पावडर घ्यायची थोडीशी, अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी, चतकुर चमचा समजा, हिंग चतकुर चमचा, आणि तुळशीचा ड्रॉप जर घरामध्ये असेल तुमच्या, नसेल तर दारामध्ये तुळशी असते, त्या तुळशीची 5-6 पानांचा रस काढायचा, आणि तो रस किंवा हे तिन्ही आता सांगितलेले हिंग, वेखंड आणि तुळशीच्या पानाचा रस हे एकत्रित करून, जिथे चावलाय समजा इथे चावलाय तर तेवढ्या भागामध्ये, लगेच तेवढ्या भागामध्ये असा पूर्णपणे लावायचा, लक्षात ठेवा। आणि ज्या भागाला चावलेला आहे त्याच्यावरती असं जाम फडक्याने बांधायचं, तिथं हे लावा, 2-3 वेळा अशा पद्धतीनं लावा, आणि असं उतरत्या यांनी हे करायचं, त्याच्यावरती मालिश करायचं, पुन्हा एकदा लावून ठेवायचं, आणि त्यातूनही ठणका नाही आपला थांबला तर ताबडतोब दवाखान्यामध्ये अँटीव्हेनम उपलब्ध असतं, डॉक्टर लोक तिथे त्या जागेला लगेच इंजेक्शन करून। पर प्राथमिक उपचार जे खेडेगावामध्ये राहतात, जिथे डॉक्टरांची सोय नाही, अशा लोकांनी काय करायचं, तर हा साधा सोपा उपाय केला तर एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये विष तुमचं पूर्णपणे उतरून जातं। आता हेच सांगितलेलं मी, हे आता जे सांगितलं तेच तुम्ही थोडंसं एक ग्लासभर पाणी, त्या ग्लासभर म्हणजे छोटा ग्लास, त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकला, वेखंड पावडर टाकली, आणि 4-5 पानं तुळशीची कुस्करून त्याचा रस त्यात टाकला, आणि तो प्राशन केला। आलं का लक्ष? हे उपाय केल्या तो प्राशन केला, तरीही या दोन्ही तोच उपाय फक्त पोटातून घ्यायचा आणि इकडे, तर तुमचा पूर्णपणे विंचू, इंगळी, कसलीही जालिम असू द्या ते उतरते आणि तुम्ही त्यातून मुक्त होता। साधा सोपा उपाय भगवंताच्या कृपेने तुम्हाला सांगितला, झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल।